नमस्कार मित्रांनो, जीवन प्रकाशमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं धन्यवाद. सपोर्ट देत राहा जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल. तर आपण पाहत आहोत 1 एप्रिल रोजी होणाऱ्या विचित्र योगाचे परिणाम, शुभाशुभ फळे वेगवेगळ्या लग्न राशीच्या कुंडलीवर. तर 1 एप्रिल रोजी 6 ग्रह मीन ह्या राशीमध्ये जात आहेत. ते आहेत रवी, शनी, शुक्र, राहू, आणखी नेपच्यून, आणखी बुध. याचा परिणाम मोठा होणार आहे. खूप अनिष्ट योग आहे. येणाऱ्या 2 महिन्यामध्ये याचे परिणाम दिसून येणार आहेत. प्राथमिकता याचा परिणाम वेगवेगळ्या रोगराईवर होणार आहे. वेगवेगळ्या रोगांचे प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे एप्रिल मेच्या दरम्यान. तेव्हा तुम्हाला त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तर आपण वेगवेगळ्या लग्नाच्या कुंडलीचे फलाच पाहत आहोत. या कुंडलीमध्ये कुंभ ही लग्न राशी आहे आणि त्याच्याप्रमाणे आपण फलादेश सांगणार आहोत. तर मीन ही राशी कुटुंब स्थानात म्हणजे द्वितीय स्थानात येत आहे. त्यामुळे हे सर्व ग्रह कुटुंब स्थानामध्ये जमा झालेले आहेत. तर हे जातकाचे धनस्थान आहे. त्याला धन कसे मिळेल, कुठून मिळेल त्याच्यावर आहे. तर त्याचबरोबर मीन ही राशी गुरुची आहे. आणखी त्यामध्ये शुभ आणखी अशुभ ग्रह जमा झालेले आहेत. त्यात रवी आणखी शुक्र शुभग्रह आहेत, बुध शुभग्रह आहे, परंतु त्यांच्याबरोबर पापग्रह आहेत राहू, नेपच्यून आणखी शनी. त्यामुळे एकदम पुरेसा योग आहे, खराब म्हणायला हरकत नाही. सगळ्यात पहिला पाहूया रवी. रवी हा सप्तमेश आहे आणि तो धनामध्ये आले आहे. त्यामुळे पती पत्नी जोडीदारांच्या मार्फत तुम्हाला धनाचा लाभ होण्याची शक्यता आहे. परंतु इथे राहू, शनी आणखी नेपच्यून हे पापग्रह पण आहेत. आणखी त्यांचा संयोग झालेला आहे सप्तमेशाशी. त्यामुळे या कुंडलीच्या जातकांचे पती किंवा पत्नी व्यभिचारी मार्गाला जाऊ शकते, आणखी कुटुंबाचा नाश करू शकते. तर या कुंडलीमध्ये द्वितीय स्थानामध्ये 6 ग्रह आहेत, आणखी त्यांच्या वेगवेगळ्या युत्या आहेत. त्यामुळे त्याच्यावर अनिष्ट परिणाम होणार आहे. या जातकाच्या कौटुंबिक सुखावर खूप मोठी गदा येणार आहे. त्यानंतर या कुंडलीमध्ये शनी हा व्ययश आणखी लग्नेश आणखी धनामध्ये आहे. त्यामुळे यामध्ये धन हे व्ययशावर खर्च होईल. खर्च करण्यासाठी असेल म्हटलं जे तुम्हाला लाभ होतील ते खर्च देखील होतील, जमा राहणार नाहीत. व्ययश धनामध्ये आहे. त्याच्याबरोबर त्याची युती आहे राहू, नीच राशीचा बुध, जे पैसे टिकू देणार नाहीत. या कुंडलीत शुक्र हा चतुर्थेश आणखी भाग्येश आहे. त्याचबरोबर शुक्र हा उच्च राशीला आहे. शुक्र हा वक्री देखील आहे. आणखी शुक्र हा अस्तंगत होता तो आता उदय झालेला आहे. शुक्र हा मीन या उच्च राशीला आहे. आणखी राहू बरोबर आहे. राहू बरोबर आल्यामुळे शुक्राचे गुण कमी झालेले आहेत. शुक्रामध्ये कमतरता होणार आहे. त्याचबरोबर नेपच्यून देखील आहे. त्यामुळे कुटुंबामध्ये गुप्त संबंधांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे कुटुंबामध्ये भांडणे, तंटे या गोष्टी होतील. बुध नीच राशीचा आहे. त्यामुळे बुद्धिभ्रष्ट होईल. आणखी व्यक्ती विनाकारण भांडत राहील. त्याचबरोबर या चतुर्थेश शुक्र धनामध्ये आहे. चतुर्थेश म्हटलं स्थावर, इस्टेट, जमीन जुमला यांच्या विक्रीतून यांना पैसे मिळतील, धनलाभ होईल. त्याचबरोबर भाग्येश हा देखील चतुर्थ आहे. भाग्येश हा विवाहबाह्य संबंधासाठी प्रसिद्ध आहे. नवम स्थान हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्ससाठी आहे. आणखी त्यामुळे आणखी ते कुटुंब स्थानात आहे. त्यामुळे या व्यक्तीचे एक्स्ट्रा मॅरिटल संबंध होतील. आणखी त्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. तर तुम्ही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करू नका, जेणेकरून तुमचे कुटुंब स्थिर राहील आणखी टिकून राहील. त्याचबरोबर इथे पंचमेश बुध आणखी तो अष्टमेश देखील आहे. तर पंचमेश प्रणय स्थान आहे. आणखी त्या ज्यामुळे बुद्धी भ्रष्ट होत आहे त्यामुळे आणखी समस्या निर्माण होणार. आणखी बुध हा नको त्या गोष्टी करायला लावू शकतो. त्याचबरोबर बुध हा नीच राशीला आहे आणि त्याचबरोबर नेपच्यून राहूने ग्रस्त आहे. त्यामुळे उच्च राशीची फळे तेवढी तीव्र मिळणार नाही. त्याचबरोबर शुक्र हा राहूने ग्रस्त आहे. त्यामुळे
विवाह संबंधासाठी पूरक वातावरण निर्माण होईल आणि त्याचा फायदा हा जातक केल्यानं दिसेल. त्यामुळे यावर देखील काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ही आपण कुंडली मांडली आहे त्याचा फलादेश तंतोतंत घ्यायचा नाही आहे. ते एक एक्झाम्पल आहे. त्यामुळे फलादेश सांगताना तुम्ही मूळ कुंडलीचा आधार घ्या. मूळ कुंडलीवरूनच फलादेश सांगा. कारण जे ग्रह मूळ कुंडलीत शुभ असतात त्यांची फळे शुभ मिळण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे मूळ कुंडलीचे इम्पॉर्टन्स विसरून चालणार नाही. त्याचबरोबर मंगळ हा तृतीयेश आणखी दशमेश आहे, आणखी तो पंचमात आहे. तर त्यामुळे मंगळ हा देखील त्यासाठी प्रवृत्त करील आणि बुद्धिभ्रष्ट एकदम मिथुन राशीला आहे. त्यामुळे त्यांची बुद्धिभ्रष्ट होईल आणि नको ते पावलं देईल आणखी त्याचा त्यांना परिणाम आयुष्यभर भोगायला लागेल. त्याचबरोबर या कुंडलीत गुरु हा चतुर्थात आहे वृषभ राशीमध्ये. त्याची काही खास फळे मिळणार नाहीत. त्यानंतर प्लुटो वगैरे आपण शपथ घेतच नाही. राहू लग्न आणि केतू आहे तो अष्टमस्थानात आहे. त्यामुळे त्याचबरोबर गुरु हा हर्षानेग्रस्त आहे. त्यामुळे ही व्यक्ती सैरवैर होतील, नॉर्मल बिहेव करणार नाहीत. तर ही होती माहिती कुंभ या लग्नाच्या कुंडलीसाठी येणाऱ्या 1 एप्रिलपासून होणाऱ्या योगाचे परिणाम. त्याचबरोबर मीन राशीमध्ये होणाऱ्या 6 ग्रहांचा प्रवेश आणखी त्याचे परिणाम देखील आपण पाहिले. आणखी इथे आपल्याला थांबायला हरकत नाही. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला आवडले असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा, जेणेकरून जास्तीत जास्त गरजवंत लोक, अनुभवी लोक, कुतूहल बाळगणारे लोक त्या व्हिडिओद्वारे त्यांना थोडीफार माहिती मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर